विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 2 मधील क्वेश्चन नंबर 9 अभ्यासणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये क्वेश्चन 8 पर्यंत आपण अभ्यासलेला आहे. आता आपल्याला क्वेश्चन 9 अभ्यासायचा आहे. क्वेश्चन 9 अभ्यासण्यापूर्वी काही महत्त्वाच्या टर्म्स इथे आपल्याला विचारात घ्यायचे आहे. पहिले तर वर्ड प्रॉब्लेम असल्यामुळे तो प्रश्न नीट वाचायचा आहे. The sum of two roots of a quadratic equation is 5 and sum of their cube is 35. Find the equation. आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे त्याच्या रूटवरून आणि रूट संबंधीचे रिलेशन्स इथे दिलेले आहे, म्हणून पहिले या इक्वेशनचे रूट आपल्याला ॲझ्युम करावं लागेल. तेव्हा लेट अल्फा and बीटा be the roots of required quadratic इक्वेशन. रूट आपण डिसाईड केले. आता आपल्याला इथे दोन कंडिशन दिलेले आहे. कोणत्या दोन कंडिशन आहे? बाय द फर्स्ट कंडिशन. काय म्हटलंय फर्स्ट कंडिशन मध्ये? बघा, द सम ऑफ टू रूट्स ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 5. इथं पहिली कंडिशन पूर्ण होते. दोन रूटचे सम आहे 5, मीन्स अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 5. से इक्वेशन नंबर 1. सेकंड कंडिशन काय म्हणते? सम ऑफ देअर क्यूब. सो बाय द सेकंड कंडिशन त्यांच्या क्यूबची सम. सो अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 35. इक्वेशन नंबर 2. क्लिअर? आता पुढे आपल्याला काय करायचं आहे? इक्वेशन काढायचं आहे आणि दिलेलं काय आहे? रूटवर. आता रूटवरून इक्वेशन काढत असताना रूट पासून इक्वेशन कसं फॉर्म होते हे आपल्याला माहित पाहिजे. काय त्याचा फॉर्म आहे? फॉर्म हा असा आहे, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. असा हा फॉर्म आहे आणि आपल्याला याचा या ठिकाणी वापर करायचा आहे. तर इथे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, अल्फा बीटाची व्हॅल्यू दिलेली नाही. म्हणजेच आपल्याला कशाची व्हॅल्यू पहिले फाइंड आउट करावं लागणार आहे? अल्फा बीटाची. आणि ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची कशी? तर या ठिकाणी आपल्याला क्यूबिक फॉर्मेशन दिलेलं आहे. पहा, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब याची व्हॅल्यू दिलेली आहे. परंतु जर समजा आपण अल्जेब्रिक आयडेंटिटी मध्ये गेलो तर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब ची व्हॅल्यू किती असते? तर त्यासाठी तुम्हाला अल्फा प्लस बीटा होल क्यूब याचे एक्सपान्शन लिहावं लागेल. याचे एक्सपान्शन काय होते? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस थ्राईस अल्फा बीटा इंटू अल्फा प्लस बीटा. या एक्सपान्शनचा इथं आपल्याला वापर करायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ही व्हॅल्यू दिलेली आहे, अल्फा प्लस बीटा दिलेला आहे आणि याच्यावरून आपल्याला कोणती व्हॅल्यू मिळणार आहे? अल्फा बीटाची व्हॅल्यू मिळणार आहे. तेव्हा या इक्वेशन वरून अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू काढण्यासाठी ही टर्म पूर्णची पूर्ण इकडे शिफ्ट करा. मग इथे आपण लिहिणार कन्सिडर, किंवा तुम्ही लिहू शकता बाय अल्जेब्रिक एक्सप्रेशन, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा होल क्यूब मायनस थ्राईस अल्फा बीटा इंटू अल्फा प्लस बीटा. आता याच्या व्हॅल्यू पुटअप करा. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू किती आहे? 35. इथे लिहिले आपण 35. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये दिलेली आहे, किती आहे ती? 5. इथे लिहिले आपण 5 मायनस थ्राईस अल्फा बीटा इन ब्रॅकेट अगेन 5. ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण कशावर लिहिल्या? फ्रॉम 1 and 2 वरून. Therefore 35 इज इक्वल टू 5 चा क्यूब
125 मायनस थ्राईस अल्फा बीटा 3 5 जा 15. या ठिकाणी आपल्याला याचा प्रॉडक्ट केला तर 15 लिहिता येईल मायनस 15 अल्फा बीटा. आता हा 15 अल्फा बीटा लेफ्ट साईडला शिफ्ट करा आणि 35 राईट साईडला शिफ्ट करा तर काय होईल इथे येईल 15 अल्फा बीटा इज इक्वल टू 125 minus 35. So 15 alpha beta is equal to 90. Clear? And therefore alpha beta equal to किती होईल? Alpha beta is 90 upon 15. So alpha beta is 15 1 the 15, 15 6 the 19 6. Clear? आता आपल्याला अल्फा बीटा आणि अल्फा प्लस बीटा वरून फॉर्म होणारं इक्वेशन इथं कन्सिडर करावं लागेल. सो कन्सिडर द इक्वेशन or the quadratic equation or the form of quadratic equation म्हणता येईल. Consider the form of quadratic equation from their roots. कोणता फॉर्म आहे तर तो फॉर्म आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. आता याच्यात व्हॅल्यू पुटअप करा. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा किती आहे 5x आणि अल्फा बीटा आहे 6 इज इक्वल टू 0. सो this is the required quadratic equation आणि इथं आपला हा प्रश्न पूर्ण होतो. आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 10. काय म्हटलंय फाइंड क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथे सुद्धा आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनच फाइंड आउट करायचं आहे. फाइंड क्वाड्रॅटिक इक्वेशन सच दॅट इट्स रूट्स जे रिक्वायर्ड इक्वेशन फाइंड आउट करायचे आहे त्याचे रूट्स आर स्क्वेअर ऑफ सम ऑफ द रूट्स अँड डिफरन्स ऑफ द रूट ऑफ दिस इक्वेशन. हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनच्या रूटच्या सम एवढे आणि डिफरन्स एवढे याचे रूट्स आहे. मग पहिले आपण याचे रूट्स विचारात घेऊ. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 10. Let alpha and beta be the roots of equation. कोणतं इक्वेशन twice x square plus 2 into p plus q into x plus p square plus q square is equal to 0. Compare with ax square plus bx plus c equal to 0. So याच्यासोबत कंपेअर केलं तर काय होईल a is equal to 2, b is equal to 2 into p plus q and c is equal to p square plus q square. ठीक आहे. आता आपल्याला यांनी काय म्हटलंय
रूट्स आर स्क्वेअर. कशाचा स्क्वेअर? सम ऑफ द रूट्स. म्हणजे आपल्याला सम ऑफ रूट याचे काढावं लागेल आणि डिफरन्स स्क्वेअर ऑफ डिफरन्स म्हणजे सम आणि डिफरन्स दोन्हीची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे इथं आपल्याला अल्फा प्लस बीटा त्यानंतर अल्फा मायनस बीटा याची व्हॅल्यू याच्यावरून काढायची आहे. नाव सम ऑफ रूट म्हणजेच अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय असते मायनस बी अपॉन ए. दॅट इज इक्वल टू बी ची व्हॅल्यू किती आहे? 2 इंटू पी प्लस क्यू अपॉन ए ची व्हॅल्यू किती आहे? 2 साइन मायनस 2 2 कॅन्सल. So therefore alpha plus beta is equal to minus in bracket p plus q. First relation. Also alpha beta is equal to c upon a. c काय आहे? p square plus q square upon a किती आहे? 2. Okay, this is relation number 2. Okay, consider एक्सपान्शन ऑफ बायनॉमियल कन्सिडर करा, कारण अल्फा मायनस बीटा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. काय होईल अल्फा मायनस बीटा? कन्सिडर अल्फा मायनस बीटा होल स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर. मिडल टर्म राहील इथे प्लस ट्वाइस अल्फा बीटा. ठीक आहे, आणि त्याला कॅन्सल करण्यासाठी राहील मायनस ट्वाइस अल्फा बीटा आणि हे मायनस ट्वाइस इकडचे राहील म्हणजे मायनस 4 अल्फा बीटा. आता हे जे -4 अल्फा बीटा का आले आहे लक्ष द्या इकडे. अल्फा मायनस बीटा होल स्क्वेअर जर तुम्ही घेतलं तर रिलेशन येते अल्फा स्क्वेअर मायनस ट्वाइस अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर. ठीक आहे, दॅट इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. याला एका ब्रॅकेटमध्ये घेतलं, इकडे येईन मायनस ट्वाइस अल्फा बीटा. ओके, आता अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर याला जर आपण एक्सपांड करतो आहे तर इथे काय येईल अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर. इथून प्लस ट्वाइस अल्फा बीटा निघेल, त्याला कॅन्सल करण्यासाठी काय येईल मायनस ट्वाइस अल्फा बीटा आणि हे मायनस ट्वाइस अल्फा बीटा. आणि अशा पद्धतीने हे होईल अल्फा प्लस बीटा स्क्वेअर -2 -2 -4 अल्फा बीटा. लक्षात आलं? म्हणून हे आपण डायरेक्ट या ठिकाणी रिलेशन लिहिलं. आता याचे व्हॅल्यू पुटअप करूया. दॅट इज इक्वल टू अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे? मायनस पी प्लस क्यू याचा स्क्वेअर -4 इंटू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर अपॉन 2. ओके, सो दॅट इज इक्वल टू निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो म्हणून हा येईल पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर. इथे 2 1 जा 2 2 2 जा 4. इथे येईल -2 इंटू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. क्लिअर? तर याला एक्सपांड करा. सो दॅट इज इक्वल टू काय होईल पी स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर मायनस ट्वाइस पी स्क्वेअर मायनस ट्वाइस क्यू स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू हा पी हा मायनस ट्वाइस पी म्हणजे मायनस पी स्क्वेअर
ॲज इट इज राहीन प्लस ट्वाईस पी क्यू, क्यू आणि मायनस ट्वाईस क्यू, सो मायनस क्यू स्क्वेअर दॅट इज इक्वल टू मायनस आपण कॉमन काढला काही नाही ते पी स्क्वेअर मायनस ट्वाईस पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर आणि हे एक्सपान्शन कशाचं आहे मायनस पी मायनस क्यू होल स्क्वेअर झालं. आता आपल्याला रिक्वायर्ड इक्वेशनचे रूट पुन्हा विचारात घ्यायचे. लेट अल्फा 1 and beta 1 be the roots of required quadratic equation झालं. बट काय दिलंय त्यांनी अल्फा 1 इज काय म्हटलंय पहा सम ऑफ रूट स्क्वेअर ऑफ सम ऑफ रूट्स स्क्वेअर ऑफ सम ऑफ रूट म्हणजेच अल्फा प्लस बीटा स्क्वेअर सम ऑफ स्क्वेअर ऑफ सम ऑफ रूट्स हा झाला एक रूट. मग याला जर आपण एक्सपांड केलं अल्फा प्लस बीटा किती आलेला आहे आपला हा काय होईल दॅट इज इक्वल टू इन ब्रॅकेट मायनस पी प्लस क्यू याचा स्क्वेअर निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर काय होईल पॉझिटिव्ह सो अल्फा 1 इज इक्वल टू पी प्लस क्यू होल स्क्वेअर अँड बीटा 1 इज काय म्हटलंय स्क्वेअर ऑफ डिफरन्स ऑफ रूट स्क्वेअर परंतु कशाचा डिफरन्सचा सो अल्फा मायनस बीटा याचा स्क्वेअर अल्फा मायनस बीटाचा स्क्वेअर आपण किती फाइंड आउट केलेला आहे सो दॅट इज इक्वल टू किती आहे पहा मायनस पी मायनस क्यू स्क्वेअर इन ब्रॅकेट डायरेक्टच घ्यायचं इथे ब्रॅकेटची इथे गरज नाहीये मायनस पी मायनस क्यू होल स्क्वेअर क्लिअर. तर हे दोन रूट आपण या ठिकाणी डिसाईड केले. आता सम ऑफ रूट काढायचे नाव अल्फा 1 प्लस बीटा 1 इज इक्वल टू अल्फा 1 काय आहे पी प्लस क्यू होल स्क्वेअर प्लस बीटा 1 प्लस मायनस होईल मायनस प्लस इन ब्रॅकेट मायनस इन ब्रॅकेट पी मायनस क्यू होल स्क्वेअर सो दॅट इज इक्वल टू p plus q whole square plus minus minus p minus q whole square that is equal to expansion करा काय होईल p square plus twice pq plus q square minus p square इथं स्टेप डायरेक्ट घेतो इथे मायनस ट्वाईस पी क्यू आली असती मायनस मायनस काय होईल प्लस ट्वाईस पी क्यू प्लस मायनस मायनस होईल क्यू स्क्वेअर दॅट इज इक्वल टू हा पी स्क्वेअर हा मायनस पी स्क्वेअर कॅन्सल क्यू स्क्वेअर हा क्यू स्क्वेअर कॅन्सल प्लस टू दॅट इज
प्लस 4 PQ. तर ही व्हॅल्यू कशाची झाली? अल्फा 1 प्लस बीटा 1. क्लिअर? त्यानंतर अल्सो अल्फा 1 बीटा 1 चा प्रॉडक्ट घ्या. प्रॉडक्ट ऑफ रूट अल्फा 1 इंटू बीटा 1 इज अल्फा 1 ची व्हॅल्यू किती आहे? P प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर इंटू बीटा 1 ची व्हॅल्यू किती आहे? मायनस इंटू P मायनस क्यू होल स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू मायनस बाजूला आपण काढलं. ठीक आहे. याला एक्सपांड केलं तर काय होईल? मायनस जर आपण कॉमन काढला बाहेर, काही नाही ते P प्लस क्यू होल स्क्वेअर इंटू P मायनस क्यू होल स्क्वेअर. दोघाचे स्क्वेअर आहे, कंबाईन स्क्वेअर घ्या. दॅट इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट काही नाही ते P प्लस क्यू इन अदर ब्रॅकेट P मायनस क्यू होल स्क्वेअर. आता इथे कॉन्जुगेट पेअर आली, मग कॉन्जुगेट पेअर आली तर काय येईल? मायनस स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म मायनस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म. क्लिअर? आणि याचा इन स्क्वेअर. आता आपल्याला सम ऑफ रूट आणि प्रॉडक्ट ऑफ रूट दोन्ही मिळालेले आहे. आता याच्यापासून फॉर्म होणारं इक्वेशन या ठिकाणी आपण लिहूया. कन्सिडर द quadratic equation form of quadratic equation from their roots. काय होईल? x square with variable x minus alpha 1 plus beta 1 into x plus alpha 1 beta 1 is equal to 0. आता याच्यामध्ये या व्हॅल्यू पुटअप करा. अल्फा 1 प्लस बीटा 1 ची व्हॅल्यू आणि अल्फा 1 बीटा 1 ची व्हॅल्यू काही नाही ते. सो एक्स स्क्वेअर मायनस अल्फा 1 प्लस बीटा 1 ची व्हॅल्यू किती आहे? 4PQ इंटू एक्स प्लस अल्फा 1 इंटू बीटा 1 ची व्हॅल्यू किती आहे? इन ब्रॅकेट मायनस P स्क्वेअर मायनस Q स्क्वेअर इट्स स्क्वेअर इक्वल टू 0. झालं. Therefore x square minus 4PQX plus minus minus P square minus Q square whole square is equal to 0, and this is the required equation. Hence this is the required quadratic equation. आणि इथे हा प्रश्न आपला पूर्ण झाला. आता आपण सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 11 ला. क्वेश्चन नंबर 11 मध्ये काय दिलेलं आहे? मुकुंद purchases ₹50 more than what Sagar purchases. The product of the amount they have is 15,000. Find the amount each of has. ठीक आहे. काय म्हटलं आहे? मुकुंद जवळ आणि सागर जवळ दोघांजवळ रुपये आहे, रक्कम आहे. किती आहे? तर सागर जवळ जेवढी रक्कम आहे त्याच्यापेक्षा जास्त मुकुंद जवळ आहे. मग या ठिकाणी द्यान या शब्दानंतर कोणाचं नाव आलं पहा? हा द्यान आहे. कोणाचं नाव आहे? सागरचं. म्हणून आपल्याला सागर
जवळ असणारी रक्कम या ठिकाणी पहिले ॲझ्युम करावी लागेल. म्हणून इथे लिहू आपण लेट सागर हॅव रुपीज एक्स. मग सागरजवळ जर एक्स आहे तर मुकुंदजवळ किती राहणार? त्याच्यापेक्षा 50 रुपये जास्त राहील. Therefore, Mukund has rupees x plus 50. क्लिअर? आता कंडिशन काय म्हणते? प्रॉडक्ट ऑफ द अमाऊंट दे हॅव, या दोघांजवळ असणाऱ्या अमाऊंटचा प्रॉडक्ट. सो इथं आपण लिहूया बाय द गिव्हन कंडिशन x into x plus 50 is equal to 15,000. So remove the brackets, x into x square plus 50x याला इकडे शिफ्ट करा मायनस 15,000 इज इक्वल टू 0. हे झालं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपण फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करूया. कोणते फॅक्टर पडतील? आता इथे बघा मायनस 15,000 याचे फॅक्टर आपल्याला काढायचे आहे आणि त्या फॅक्टर मधला डिफरन्स किती आहे? 50. मग कोणते फॅक्टर राहील? तर 1000 म्हटल्यानंतर फॅक्टरही हे 1000 मध्येच येणार आहे. ठीक आहे. पण या ठिकाणी 15चा आपल्याला जर या ठिकाणी फॅक्टरायझेशन मध्ये वापर करायचा आहे तर काय करता येईल? समजा 150 आणि 100 आपण घेतले, किती झिरो येते? 1 2 3, 15 वन 15. अरे हो, डायरेक्टच फॅक्टर निघाले. म्हणजे इथे एक फॅक्टर येतो आपला 150 आणि दुसरा फॅक्टर येतोय 100. खालचं साईन मोठ्याला, दोघाच्या प्रॉडक्टचं साईन छोट्याला, प्लस मायनस मायनस. स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट 1 आहे म्हणून डायरेक्ट फॅक्टर आपल्याला घेता येईल. कोणते डायरेक्ट फॅक्टर तुम्ही घेऊ शकता बघा. जे फॅक्टर आपण काढले त्याला या पद्धतीने लिहा, x प्लस 150 इन अदर ब्रॅकेट x मायनस 100 इज इक्वल टू 0. ही मेथड आपण तेव्हाच उपयोगात आणू शकतो जेव्हा स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट 1 असेल तर. एवढं लक्षात ठेवा. नाव आयदर x plus 150 is 0 or x minus 100 is 0. So x is equal to minus 150 or x is equal to 100. ठीक आहे. आता अमाऊंट ही कधी निगेटिव्ह राहत नाही म्हणून इथे लिहू आपण बट द अमाऊंट कॅन नॉट बी निगेटिव्ह. मग अमाऊंट जर निगेटिव्ह आहे तर ही जी व्हॅल्यू आहे ही आपण ऍक्सेप्ट करणार नाही. देअरफॉर x इज इक्वल टू मायनस 150 इज नॉट acceptable. So truth value is
एक्स इज इक्वल टू 100. आता या ठिकाणी आपण x ची व्हॅल्यू काढली 100. प्रश्नामध्ये काय विचारलं होतं आपल्याला? फाइंड द अमाऊंट ईच वन हॅज. प्रत्येकाजवळ किती अमाऊंट आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. आणि म्हणून या ठिकाणी काय होईल? हेन्स एक्स ही अमाऊंट कोणाजवळची होती? सागर जवळची. हेन्स सागर हॅज rupees 100 and Mukund has रुपीज. किती? त्याच्यापेक्षा 50 ने अधिक, म्हणजे रुपीज 100 प्लस 50 दॅट इज इक्वल टू रुपीज 150. आणि इथे आपला हा प्रश्न पूर्ण झाला. आता आपण सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 12 ला. काय दिलाय क्वेश्चन नंबर 12 मध्ये? वाचा. The difference between square of two number is 120. The square of smaller number is twice the greater number. Find the number. ठीक आहे. डिपेंडिंग नंबर कोणता आहे? स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर इज ट्वाइस, म्हणजे हा नंबर याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे आपल्याला ॲझ्युम कोणता नंबर करायचा आहे? या ठिकाणी ॲझ्युम करायचा आहे ग्रेटर नंबर. सो इथे आपण सुरुवात करूया. लेट the greater number be x. झाला. सो किंवा आपल्याला इथे कंडिशनल स्टेटमेंट आहे बरं. एक कंडिशनल स्टेटमेंट दिलेलं आहे बघा. काय म्हटलं आहे? द स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर. ठीक आहे. सो नाव स्मॉलर नंबर याचा स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर इज ट्वाइस द ग्रेटर नंबर. ग्रेटर नंबर कोणता आहे? एक्स. म्हणजे इथे काय होईल? ट्वाइस एक्स. बरोबर आहे. देअरफॉर स्मॉलर नंबर किती येईल मग? ट्वाइस द ग्रेटर नंबर. इथे आपण एक स्टेप थोडीशी वाढवता येईल आपल्याला. ट्वाइस द बरोबर आहे. आणि म्हणून दॅट इज इक्वल टू 2 इंटू एक्स. ठीक आहे. कंडिशन काय म्हणते? द डिफरन्स बिटवीन द स्क्वेअर ऑफ टू नंबर इज 120. डिफरन्स बिटवीन द स्क्वेअर. कशातला स्क्वेअर? दोन नंबर बदला स्क्वेअर. मग इथे लिहू आपण बाय द गिव्हन कंडिशन. पहा कंडिशन मध्ये काय म्हटलंय त्यांनी? द डिफरन्स. कशाचा डिफरन्स? बिटवीन स्क्वेअर ऑफ टू नंबर. दोन नंबरच्या स्क्वेअर मधला डिफरन्स. हा 120 पॉझिटिव्ह आहे, म्हणजे मोठ्या नंबरचा स्क्वेअर मायनस छोट्या नंबरचा स्क्वेअर. इथं राहील ग्रेटर नंबर याचा स्क्वेअर मायनस इथं राहील
स्मॉलर नंबर याचा स्क्वेअर, या दोघांचा डिफरन्स किती आहे? दॅट इज इक्वल टू 120. मग ग्रेटर नंबर किती होता आपला? एक्स. मग इथं काय येणार? एक्स स्क्वेअर. स्मॉलर नंबरचा स्क्वेअर आपण आयताच इथे काढून ठेवलेला आहे. किती आलेला आहे? ट्वाईस एक्स. स्मॉलर नंबरचा स्क्वेअर डायरेक्ट येईन इथे ट्वाईस एक्स आणि 120 या ठिकाणी. आता हे 120 इकडे शिफ्ट करा, काय होईल? एक्स स्क्वेअर मायनस ट्वाईस एक्स मायनस 120 इज इक्वल टू 0. ठीक आहे. हे नंबर पाहिल्याबरोबर याचे फॅक्टर कोणते असन हे लक्षात येते. दोनचा डिफरन्स असणारे कोणते फॅक्टर आहे? 12 आणि 10. मायनस साइन याला द्या, मायनस मायनस प्लस साइन याला द्या. स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट या ठिकाणी 1 आहेच आणि 1 असल्यामुळे डायरेक्ट फॅक्टर तुम्हाला लिहिता येईल. काय लिहिता येईल? x minus 12 in first bracket, x plus 10 in second bracket is 0. Therefore, either x minus 12 is 0 or x plus 10 is 0. So, x is equal to 12 or x is equal to minus 10. But what is x? X is one of the number आणि वन ऑफ द नंबर असल्यामुळे या ठिकाणी त्या नंबरच्या स्क्वेअरचा डिफरन्स दिलेला आहे आणि स्क्वेअरचा डिफरन्स या ठिकाणी जर दिलेला असेल तर आपल्याला निगेटिव्ह नंबर हा ॲक्सेप्ट करता येणार नाही, कारण निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर काय असतो? पॉझिटिव्ह. ठीक आहे, आणि म्हणून हा अनॲक्सेप्टेबल राहील. बट square of every negative number is positive and therefore x is equal to minus 10 is not acceptable. मग एक्सेप्ट काय करायचं आपल्याला? सो truth value is x is equal to 12. ठीक आहे. मग x ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी काढलेली आहे. स्मॉलर नंबर आपल्याला, ग्रेटर नंबर आपल्याला मिळाला. आता काय काढायचं आहे? स्मॉलर नंबर आपल्याला काढावा लागेल. नाव स्मॉलर नंबर याचा स्क्वेअर किती होता? ट्वाइस एक्स. that is equal to 2 into 12, that is equal to 24. Therefore, smaller number is equal to square root घेतलं तर काय येईल? अंडर रूट 24. आता या 24 चे आपण स्क्वेअर रूट जर या ठिकाणी घेतो आहे तर कोणत्याही नंबरचे स्क्वेअर रूट हे प्लस मायनसच्या फॉर्ममध्ये असते. इथं आपण स्क्वेअर रूट घेतलं तर प्लस किंवा मायनस 24 येऊ शकेल आणि म्हणून आपले नंबर होईल हेन्स द रिक्वायर्ड numbers are 12 and plus under root 24.
और 12 मायनस अंडर रूट 24 आणि इथे आपलं हे आन्सर पूर्ण होतं.